मुंबई DRIची मोठी कामगिरी, आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय महिलेकडून 62 कोटी रुपयांचं कोकेन जप्त। जालन्यामध्ये हातात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकास अटक, कदीम जालना पोलिसांची कारवाई। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये रिव्हॉल्व्हर कमरेला लावून शिरला व्यक्ती, कोल्हापूर न्यायालयात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे सापडली रिव्हॉल्व्हर। चपाती येत नसल्यानं अल्पवयीन मुलीला दिले चटके, क्रूर आई वडिलांवर गुन्हा दाखल, संभाजीनगरमधली घटना। हिंगोलीच्या वाशिम रोडवरील फळेगाव फाट्याजवळ पोलीस असल्याचं भासवत 2 भामट्यांनी शेतकऱ्याला लुटलं, ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। शहापूरमध्ये 20 लाख हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्यानं नवऱ्याला अटक। अमरावती शहरामध्ये 24 तासात 2 हत्येच्या घटना, मित्रानंच मित्राची हत्या करून मृतदेह SRPF परिसरात गटाराच्या टाकीमध्ये टाकला, तर बडनेरामध्ये किरकोळ कारणावरून महिलेची चाकून हत्या। भंडाऱ्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडून 9 दुचाकी जप्त। बुलढाण्याच्या मोताळा शहरात घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या चौघांना पोलिसांनी रंगेहात पकडलं, कारवाईमध्ये 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त।